जनगणना 2027 पूर्वतयारी, घर यादी टप्प्यास मे 16 पासून सुरुवात. जनगणनेद्वारे सहभागी होण्याचे तहसीलदार उदगीर यांचे आवाहन. देशाच्या महत्त्वाकांक्षी जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील घर यादी व घर गणना कामकाजास मे 16 ते 14 जून 2026 या कालावधीत उदगीर तालुक्यात सुरुवात होत आहे. या अनुषंगाने नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण नुकतेच उत्साहात संपन्न झाले. प्रशिक्षणात कामकाजाची सखोल माहिती, प्रभावी प्रसिद्धी व व्यापक जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जनगणनेचा दुसरा टप्पा, लोकसंख्या गणना, फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्रात स्वागत. 1 ते मे 15 विशेष जनजागृती मोहीम. शासनाच्या निर्देशानुसार 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत महाराष्ट्रात स्वागत या उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याद्वारे विविध पारंपरिक व सोशल मीडिया माध्यमातून जनगणनेचे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. जनगणना नागरिकांसाठी सुवर्णसंधी. या वर्षीपासून शासनाने नागरिकांसाठी जनगणना सेल्फ एन्युमरेशन ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती मोबाईल कॉम्प्युटरद्वारे अचूक भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जनगणनेचे फायदे. 1. वेळेची बचत. प्रगणकाच्या भेटीची वाट पाहण्याची गरज नाही. 2. पारदर्शकता. माहिती तुम्ही स्वतः भरत असल्याने अचूकता व गोपनीयता. 3. सुलभता. 24/7 ऑनलाईन सुविधा उपलब्ध. जनगणना पूर्ण केल्यानंतर मिळणारा सेल्फ एन्युमरेशन जपून ठेवावा व प्रगणक भेटीस आल्यावर त्यांना दाखवावा. 34 प्रश्न अचूक उत्तरे द्या. देश घडवा. जनगणनेत घर, सुविधा, शिक्षण, व्यवसाय इत्यादींबाबत एकूण 34 प्रश्न विचारले जाणार आहेत. नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता खरी व अचूक माहिती द्यावी. हीच माहिती पुढील 10 वर्षांसाठी शासनाच्या धोरणांचा, योजनांचा व विकासाचा पाया ठरणार आहे. जनगणना हे केवळ शासकीय काम नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवून उदगीर तालुक्याला 100% अचूक जनगणनेचा मान मिळवून द्यावा. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन चार्ज अधिकारी तथा तहसीलदार उदगीर यांनी केले आहे.